Very good morning. Yesterday, during last lecture, we were discussing about the latitude and departure concept and the theory points which is related to that. So, last lectureला आपण बघितलं लॅटिट्यूड म्हणजे काय, डिपार्चर म्हणजे काय. थोडक्यात लॅटिट्यूड म्हणजे द लॅटिट्यूड ऑफ अ लाईन इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स मेजर्ड विच आर पॅरलेल टू नॉर्थ साऊथ ॲक्सिस. जे डिस्टन्स आहे नॉर्थ साऊथ ऍक्सिसला पॅरलेल जी डिस्टन्स मेजर केले जाते त्याला आपण लॅटिट्यूड म्हणतोय. अँड अपोजिट ऑफ दॅट इज द डिपार्चर, द डिस्टन्स विच आर परपेंडिक्युलर टू द मेरिडियन ऍक्सिस. ओके, सो स्केच मध्ये बघतोय आपण या ठिकाणी नॉर्थ साऊथ आणि ईस्ट वेस्ट असे 4 डिरेक्शन्स किंवा 4 दिशा असतात. सो याला म्हणतोय क्वाड्रंटल सिस्टीम. तर या क्वाड्रंटल सिस्टीम मध्ये जे डिस्टन्स आपण ए बी मेजर करतोय विच आर पॅरलेल टू द नॉर्थ साऊथ ऍक्सिस. ओके, या ठिकाणी नॉर्थ ऍक्सिस आहे आणि दुसरा जो आहे अपोजिट त्याला म्हणतोय आपण साऊथ ऍक्सिस. सो साऊथ ऍक्सिसला जर आपण ए बी लाईनचं प्रोजेक्शन जर ड्रॉ केलं तर हे जे डिस्टन्स आहे याला म्हणतोय आपण लॅटिट्यूड. सो द डिस्टन्स विच आर पॅरलेल टू द नॉर्थ साऊथ इज नोन एज द लॅटिट्यूड and opposite of that is the distance which are not in parallel direction but it is at right angle to the north south axis, that is it is along the east and west axis. so AB चे जे डिस्टन्स आहे जर बीच या लाईनचं प्रोलॉंगेशन जर आपण एक्स ऍक्सिस वरती प्लॉट केलं तर हे जे काही डिस्टन्स आहे विच आर पॅरलेल टू ईस्ट अँड वेस्ट, म्हणजेच काय जे डिस्टन्स ईस्ट आणि वेस्टला पॅरलेल आहे ते डिस्टन्स मेजर करणं म्हणजेच काय डिपार्चर. आणि लॅटिट्यूड इज द डिस्टन्स विच आर पॅरलेल टू नॉर्थ अँड साऊथ ऍक्सिस. ओके, सो हे आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ लॅटिट्यूड बघितले. 2 पद्धतीचे लॅटिट्यूड आहेत, एक आहे ते नॉर्दिंग आणि साऊथिंग आहे. लॅटिट्यूडचे 2 प्रकार, फर्स्ट वन इज द नॉर्दिंग, second one is the southing. Again, northing is the distance which is towards north. So जे डिस्टन्स नॉर्थ च्या डिरेक्शन मध्ये मेजर केलेले आहे. ओके, सपोज सर्वे लाईन एबी ही पहिल्या क्वाड्रंट मध्ये येत असेल, 4 क्वाड्रंट आहेत. हा जो आहे तो पहिला क्वाड्रंट आहे, दुसरा क्वाड्रंट, तिसरा क्वाड्रंट आणि लास्ट क्वाड्रंट, दॅट इज द फोर्थ क्वाड्रंट. सो दॅट इज द क्वाड्रंटल सिस्टीम. क्लॉकवाईज अँगल मेजर करतोय किंवा बेरिंग मेजर करत असताना आपण क्लॉकवाईज मेजर करतोय. त्याच्यामुळं पहिला क्वाड्रंट आहे तो आहे नॉर्थ ईस्ट, दुसरा क्वाड्रंट आहे तो साऊथ ईस्ट. ओके, या ठिकाणी साऊथ आहे आणि या ठिकाणी ईस्ट डिरेक्शन आहे. तिसरा क्वाड्रंट आहे तो साऊथ वेस्ट आहे आणि चौथा क्वाड्रंट आहे तो नॉर्थ वेस्ट आहे. सो बेसिक सर्वे मध्ये तुम्ही हाऊ टू कन्वर्ट होल सर्कल बेरिंग इंटू रिड्युस्ड बेरिंग ही कन्सेप्ट शिकलेलं आहे. तीच कन्सेप्ट आहे या ठिकाणी. जे क्वाड्रंट आहेत ते आपण या पद्धतीने फॉलो करणार आहे. हा पहिला क्वाड्रंट आहे, दुसरा क्वाड्रंट आहे, तिसरा क्वाड्रंट आणि शेवटचा क्वाड्रंट चौथा. सो जे लॅटिट्यूड नॉर्थ डिरेक्शन मध्ये मेजर केलं जाते त्याला आपण म्हणतोय नॉर्दिंग. जे लॅटिट्यूड साऊथ डिरेक्शन असेल, सपोज लाईन जर दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये असेल तर जे काही लॅटिट्यूड मिळणार आहे ते निगेटिव्ह मिळणार आहे किंवा साऊथ डिरेक्शनला पॅरलेल असणार आहे, त्याच्यामुळे त्याला म्हणतोय आपण साऊथिंग. ओके, सो लॅटिट्यूडचे 2 प्रकार आहेत, नॉर्दिंग, साऊथिंग. ओके, जसे लॅटिट्यूडचे 2 प्रकार आहेत तसेच डिपार्चरचे सुद्धा 2 प्रकार आहेत. आपण बघितलं डिपार्चर हे 2 पद्धतीने मेजर केले जाते, ईस्टिंग आणि वेस्टिंग. ईस्टिंग मध्ये काय केलं जाते, जे डिपार्चर आहे, सपोज पहिल्या क्वाड्रंट मध्ये जर सर्वे लाईन असेल, पहिल्या किंवा दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये सर्वे लाईन असेल तर त्याचं प्रोजेक्शन हे आपण ईस्ट डिरेक्शनला प्लॉट करतोय. ओके, त्याच्यामुळे त्याला म्हणतोय ईस्टिंग. ओके, ईस्टिंग इज द डिपार्चर विच इज मेजर्ड टुवर्ड्स द साऊथ अँड वेस्टिंग इज अपोजिट ऑफ दॅट. म्हणजे तिसऱ्या किंवा चौथ्या क्वाड्रंट मध्ये जर असेल तर त्याचा डिपार्चर जे प्रोजेक्शन आहे ते वेस्ट डिरेक्शनला प्लॉट करतोय, त्याच्यामुळे याला म्हणतोय आपण वेस्टिंग. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण हे इन डिटेल मध्ये बघितलेले आहे.
त्याच्यानंतर लॅटिट्यूड काढण्यासाठी फॉर्म्युला आहे एल कॉस थिटा. लॅटिट्यूड इज मॅथमॅटिकली एक्सप्रेस्ड ॲज एल कॉस थिटा, वेअर एल इज द लेंथ. एबी ची जी काही लेंथ आहे, मेजर्ड लेंथ आहे, ती एल आहे, आणि कॉस थिटा मध्ये थिटा जो आहे तो म्हणजे होल सर्कल बेरिंग नसून रिड्युस्ड बेरिंग आहे. सो या ठिकाणी थिटा जे आहे ते रिड्युस्ड बेरिंग आहे. सो रिड्युस्ड बेरिंग मेजर केले जाते नॉर्थ 45 डिग्री ईस्ट. सपोज हा अँगल जर 45 डिग्री असेल तर त्याचं रिड्युस्ड बेरिंग दाखवलं जाते नॉर्थ अँड 45 डिग्री ईस्ट. ओके, या पद्धतीने रिड्युस्ड बेरिंग दाखवलं जाते. सपोज लाईन जर दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये असेल, एबी ही लाईन जर दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये असेल तर याचं रिड्युस्ड बेरिंग हे साऊथ ऍक्सिस पासून दाखवलं जाईल. सपोज हा अँगल 120 डिग्री आहे. ओके, सपोज एबी लाईन ही 120 डिग्री नॉर्थचे अँगल जर करत असेल तर त्याचं रिड्युस्ड बेरिंग येणार आहे साऊथ 60 डिग्री ईस्ट, कारण 120 डिग्री नॉर्थ पासून आहे. सो टोटल हा जो काय अँगल आहे तो 180 डिग्री असणार आहे. नॉर्थ आणि साऊथ याच्यामध्ये असणारा टोटल अँगल 180 डिग्री असणार आहे. त्यापैकी सपोज एबीचं बेरिंग आहे 120 डिग्री. सो 120 डिग्री म्हणजेच काय राहिले किती, साऊथ पासून एबी लाईन पर्यंतचं अंतर हे सॉरी अँगल हा 60 डिग्री राहतो, त्याच्यामुळे त्याचं रिड्युस्ड बेरिंग येणार आहे साऊथ 60 डिग्री ईस्ट. ज्यावेळेला आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहे त्यावेळेला हे आपण बघणार आहे इन डिटेलमध्ये की होल सर्कल बेरिंग दिलं असेल तर त्याचं रिड्युस्ड बेरिंग हे कसं कन्वर्ट करायचं. ओके, सो लॅटिट्यूड इज expressed as L cos theta, where L is the measured length and cos theta. Cos is the trigonometric relation. Cos theta, theta means that angle, and that angle is considered as the reduced angle or reduced bearing. जे काही बेरिंग आहे ते रिड्युस्ड बेरिंग आपल्याला इथं कन्सिडर करायचं आहे. सो L cos theta is known as the latitude. Similarly, departure is expressed mathematically as L sin theta. ओके, सो लास्ट लेक्चर मध्ये आपण इन डिटेल मध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे काय महत्वाचं जे टेबल आहे ज्याच्यामध्ये क्वाड्रंट वाईज लॅटिट्यूड आणि डिपार्चरची साइन कन्व्हेन्शन्स काय असणार आहेत हे आपण या ठिकाणी दिलेलं आहे या टेबलमध्ये. ओके, सो आज आपण बॅलेन्सिंग ट्रॅव्हर्स ही काय कन्सेप्ट आहे ते बघणार आहे, विच इज द लास्ट पॉइंट ऑफ दिस टॉपिक. ओके, सो बॅलेन्सिंग ट्रॅव्हर्स, ट्रॅव्हर्स जो आहे क्लोज्ड ट्रॅव्हर्स किंवा ओपन ट्रॅव्हर्स हा बॅलेन्सिंग करावा लागतो. सो बॅलेन्सिंग म्हणजेच काय की जे आपलं काही काम आहे ते काम करेक्ट आहे का नाही, किंवा जे काही एरर आहेत ते जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर तो जो ट्रॅव्हर्स आहे त्याला काही चेक्स अप्लाय करावे लागतात. जसे आपण लास्ट लेक्चरला चेक्स इन ओपन ट्रॅव्हर्स आणि चेक्स इन क्लोज ट्रॅव्हर्स बघितले. सो ते चेक अप्लाय करून तो जो ट्रॅव्हर्स आहे तो बॅलन्स करणं याला म्हणतोय आपण बॅलेन्सिंग ट्रॅव्हर्स. सो बॅलेन्सिंग अ ट्रॅव्हर्स म्हणजे काय, अ ट्रॅव्हर्स इज बॅलेन्स्ड बाय अप्लाइंग करेक्शन्स टू लॅटिट्यूड अँड डिपार्चर. काही करेक्शन जे आहेत ते लॅटिट्यूड आणि डिपार्चरला अप्लाय करावे लागतात. आता हे करेक्शन काय अप्लाय करावे लागतात, कारण ज्या ठिकाणी आपण सर्वे करतोय त्या ठिकाणी व्हेरियस टाइप्सचे एरर येऊ शकतात. जसं की इन्स्ट्रुमेंटल एरर आहे, त्याच्यानंतर पर्सनल एरर आहे. आता ह्या एररमुळं जे काय ट्रॅव्हर्स आहे, सपोज क्लोज्ड ट्रॅव्हर्स असेल तर तो क्लोज्ड ट्रॅव्हर्स एक्झॅक्टली ज्या ठिकाणी स्टार्ट केलेला आहे त्या ठिकाणी तो पॉइंट मीट होत नाही. त्याला म्हणतोय आपण एरर इन ट्रॅव्हर्सिंग. हा जो एरर आहे तो जर आपल्याला नलिफाय करायचा असेल किंवा तो एरर झिरो करायचा असेल तर आपल्याला तो ट्रॅव्हर्स आहे तो बॅलन्स करावा लागतो. म्हणजेच काय की ज्या ऑल साइडच्या साइड ऑफ ट्रॅव्हर्स आहेत त्याला इक्वल करेक्शन अप्लाय करून तो ट्रॅव्हर्स जो आहे तो ग्राफिकली आपल्याला ऍडजस्ट करावा लागतो. याला म्हणतो आपण बॅलन्सिंग ट्रॅव्हर्स. सो इन दिस मेथड कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये लॅटिट्यूड अँड डिपार्चरचं कॅल्क्युलेशन करून आपण ट्रॅव्हर्स बॅलन्स करू शकतोय. So in case of closed traverse, the algebraic sum of latitude and departure must be equal to 0. जे आपण
चेक इन क्लोज ट्रॅव्हर्स बघितलेलं आहे की चेक इन क्लोज ट्रॅव्हर्स शिकत असताना पण बघितलं की अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द लॅटिट्यूड मस्ट बी 0 and algebraic sum of all the departure must be 0. So let me show you here. These are the checks in closed traverse. So या पॉइंट मध्ये आपण काय शिकलोय की algebraic sum of all latitude of all the line must be 0. Algebraic sum of all departure must be 0. हे जर 0 येत नसेल तर त्याचा अर्थ हे त्या ठिकाणी एरर आलेला आहे. तो एरर आहे तो जर आपल्याला करेक्ट करायचा असेल तर आपल्याला तो जो काही ट्रॅव्हर्स आहे तो आपल्याला ऍडजस्ट करावा लागतो. त्यालाच आपण म्हणतोय बॅलन्सिंग ट्रॅव्हर्स. ओके, सो देर आर बेसिकली टू मेथड्स ऑफ बॅलन्सिंग ट्रॅव्हर्स. फर्स्ट वन इज द बोडिच रूल and second one is the transit rule. You already heard about the Bodich rule in basic survey. बेसिक सर्वे मध्ये ग्राफिकली जर आपल्याला ट्रॅव्हर्स ऍडजस्ट करायचं असेल तर त्यासाठी बोडिच रूल आहे. सो लेट अस सी व्हॉट इज द बोडिच रूल इन द कॉन्टेक्स्ट ऑफ लॅटिट्यूड अँड डिपार्चर. लॅटिट्यूड अँड डिपार्चर चा वापर करून बोडिच रूल कसा डेव्हलप केलेला आहे आणि तो बोडिच रूल वापरून आपल्याला आपण ट्रॅव्हर्स कसा बॅलन्स करू शकतोय हे आपण आता बघणार आहे. सो वी विल सी वन बाय वन व्हॉट इज बोडिच रूल अँड व्हॉट इज द ट्रान्झिट रूल. सो बोडिच रूलचं स्टेटमेंट काय आहे आणि ट्रान्झिट रूलचं काय स्टेटमेंट आहे हे आपण बघणार आहे आता. सो हिअर बोडिच रूल. बोडिच रूल आर ऑल्सो कॉल्ड एज कंपास रूल. बोडिच रूलला दुसरं एक नाव आहे कंपास रूल. दिस इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ बॅलन्सिंग. बोडिच रूलचा वापर करून बरेचसे ट्रॅव्हर्स हे बॅलन्स केले जातात. सो स्टेटमेंट ऑफ द बोडिच रूल इज दॅट करेक्शन टू लॅटिट्यूड ऑफ एनी लाईन, लॅटिट्यूड ऑफ एनी लाईन इज इक्वल टू, तर कुठलंही लॅटिट्यूड जर असेल ट्रॅव्हर्सचा तर त्या लॅटिट्यूड मध्ये जर करेक्शन करायचं असेल कुठल्याही लाईन, सपोज ए बी एक लाईन आहे, सो ए बी या लाईनचा आपल्याला लॅटिट्यूड मध्ये करेक्शन अप्लाय करायचं आहे. सो त्याच्यासाठी काय रूल आहे, करेक्शन टू लॅटिट्यूड ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ लाईन ए बी इंटू टोटल एरर इन लॅटिट्यूड डिवायडेड बाय पेरिमीटर ऑफ ट्रॅव्हर्स. ओके, सो बोडीच्या रूल मध्ये काय म्हटलेलं आहे, सपोज ए बी ही लाईन आपण पकडली. सो इफ देर आर 4 साइडेड ट्रॅव्हर्स ए बी, बी सी, सी डी अँड डी ए, 4 साइड्स आहेत ट्रॅव्हर्सला. समजा आपल्याला ए बी या लाईनला आपल्याला करेक्शन अप्लाय करायचं आहे लॅटिट्यूड मध्ये. सो करेक्शन टू लॅटिट्यूड ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ लाईन ए बी लाईनची लेंथ इंटू टोटल एरर इन लॅटिट्यूड ए बी, बी सी, सी डी आणि डी ए या 4 ट्रॅव्हर्सच्या लाईन मेजर करत असताना आलेला जो काही टोटल एरर आहे तो कॅल्क्युलेट करायचा डिवायडेड बाय पेरिमीटर ऑफ ट्रॅव्हर्स. पेरिमीटर म्हणजेच काय, तो जो काही ट्रॅव्हर्स आहे ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस डी ए, म्हणजे टोटल जे ट्रॅव्हर्सची लेंथ आहे ती मेजर करायची, त्याला म्हणतो आपण पेरिमीटर. सो या रूलनं आपण बोडीची रूलचा वापर करून आपण या फॉर्म्युल्यानं करेक्शन टू एनी लाईन अप्लाय करू शकतोय. ज्यावेळेला आपण न्यूमरिकल बघणार आहे त्यावेळेला आपण हा रूल एक्झॅक्टली कसा अप्लाय करायचा किंवा हा फॉर्म्युला अप्लाय करून करेक्शन कसे कॅल्क्युलेट करायचे ते इन डिटेलमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर सिमिलरली करेक्शन टू डिपार्चर, जसं लॅटिट्यूडला फॉर्म्युला आहे सेम फॉर्म्युला आहे, ज्या ठिकाणी लॅटिट्यूड आहे त्या ठिकाणी फक्त डिपार्चर घ्यायचं आहे आपल्याला. सो सपोज आपल्याला बीसी ही सेकंड लाईन आहे, सो करेक्शन टू लाईन बीसी जर अप्लाय करायचं असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला होईल लेंथ ऑफ लाईन बीसी म्हणजे बीसी ची लेंथ इंटू टोटल एरर इन डिपार्चर, डिपार्चर मध्ये किती टोटल एरर आलेला आहे ट्रॅव्हर्सच्या, डिवायडेड बाय पेरिमीटर ऑफ ट्रॅव्हर्स. आता हा फॉर्म्युला जर लक्षात ठेवायचा असेल तर यापैकी 2 फॅक्टर जे आहेत किंवा 2 पॅरामीटर्स आहेत ते कॉमन आहेत. पहिला आहे न्यूमरेटर मध्ये टोटल एरर इन लॅटिट्यूड और टोटल एरर इन डिपार्चर डिवायडेड बाय पेरिमीटर ऑफ ट्रॅव्हर्स. हे 2 पॅरामीटर आहेत ते कॉमन आहेत. फक्त आता
चेंज होणारा जो पॅरामीटर आहे तो लेंथ ऑफ लाईन ए बी, लेंथ ऑफ लाईन बी सी, सी डी, डी ई, ए. ओके, सो या पद्धतीने तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. ओके, ज्यावेळेला न्यूमेरिकल बघणार आहे त्यावेळेला इन डिटेल मध्ये हा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा ते आपण शिकणार आहे. सो दिस इज द बोडीची रूल. सो बोडीची रूल आपण लॅटिट्यूड किंवा डिपार्चर मध्ये जे काय एरर आलेलं आहे त्याला करेक्शन अप्लाय करू शकतोय. ओके, नाउ नेक्स्ट वन इज द ट्रान्झिट रूल. सो the transit rule is used to balance a traverse in which angular measurement are more precise than linear measurement. ओके, तर ट्रान्झिट रूल कधी वापरतोय आपण, ज्या वेळेला अँगल मधले जे काही मेजरमेंट आहेत ते जर जास्त प्रिसाइज किंवा जास्त करेक्ट असतील लिनियर मेजरमेंट पेक्षा, तर त्या केसमध्ये आपण ट्रान्झिट रूल अप्लाय करू शकतोय. आता ट्रान्झिट रूलचं स्टेटमेंट बघा. Correction to latitude of any line is equal to latitude of that line into total error in latitude divided by arithmetic sum of all latitude. ट्रान्झिट रूल थोडासा वेगळा आहे बॉडीची रूल पेक्षा. बॉडीची रूल मध्ये आपण शिकलोय करेक्शन टू लॅटिट्यूड ऑफ एनी लाईन इज इक्वल टू लॅटिट्यूड ऑफ दॅट लाईन इंटू टोटल एरर इन लॅटिट्यूड डिवायडेड बाय पेरिमीटर ऑफ ट्रॅव्हर्स होतं. आता या ठिकाणी ट्रान्झिट रूल मध्ये लॅटिट्यूड ऑफ दॅट लाईन सेम आहे, टोटल एरर इन लॅटिट्यूड सेम आहे, फक्त या ठिकाणी हा जो डिनॉमिनेटरला जी व्हॅल्यू आहे ती फक्त बदललेली आहे. डिनॉमिनेटरची जी काही क्वांटिटी आहे ती बदललेली आहे. या ठिकाणी बॉडीची रूल मध्ये या ठिकाणी काय आहे, पेरिमीटर ऑफ ट्रॅव्हर्स आहे. त्याऐवजी ट्रान्झिट रूल मध्ये या ठिकाणी काय आहे, अरिथमेटिक सम ऑफ ऑल लॅटिट्यूड. हा फक्त एक चेंज आहे, तो नोटीस करा सगळ्यांनी. ओके, सो करेक्शन टू लॅटिट्यूड और करेक्शन टू डिपार्चर ऑफ एनी लाईन बाय ट्रान्झिट रूल इज इक्वल टू लॅटिट्यूड ऑफ that line or departure of that line into total error in latitude or total error in departure divided by arithmetic sum of latitude or arithmetic sum of departure. ओके, सो कुठलाही एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, करेक्शन टू लॅटिट्यूड, आणि ज्या ठिकाणी लॅटिट्यूड आहे त्या ठिकाणी डिपार्चर आहे, हा चेंज आहे. So latitude of that line into total error in latitude divided by arithmetic sum of all latitude. या फॉर्म्युलावरून तुम्ही ट्रान्झिट रूलचा वापर करून करेक्शन अप्लाय करू शकताय. ओके, सो सी वन्स अगेन बॉडीची रूल. बॉडीची रूलचा फॉर्म्युला आहे करेक्शन टू लॅटिट्यूड और डिपार्चर ऑफ एनी लाईन इज इक्वल टू लेंथ ऑफ दॅट लाईन इंटू टोटल एरर इन लॅटिट्यूड डिवायडेड बाय पेरिमीटर ऑफ ट्रॅव्हर्स. किंवा तोच फॉर्म्युला डिपार्चरच्या बाबतीत लेंथ ऑफ दॅट साइड इंटू टोटल एरर इन डिपार्चर डिवायडेड बाय पेरिमीटर ऑफ ट्रॅव्हर्स. दॅट इज द बॉडीची रूल. ट्रान्झिट रूल इज लॅटिट्यूड ऑफ दॅट लाईन इंटू टोटल एरर इन लॅटिट्यूड. थोडासा वेगळा आहे फॉर्म्युला हा, हे तुम्ही नोटीस करा. हा फॉर्म्युला, दोन्ही फॉर्म्युले तुम्ही जर 5-5 वेळा तुम्ही जर रफ बुक मध्ये लिहिले, बघून लिहा सुरुवातीला, त्याच्यानंतर न बघता तुम्ही ट्राय केले तर तुम्हाला दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवायला सोपे जातील. ओके, सो दॅट इज अबाउट द बॅलेन्सिंग ऑफ ट्रॅव्हर्स. सो ट्रॅव्हर्स बॅलन्स करणं म्हणजेच काय, टोटल जो काय एरर येतो लॅटिट्यूड आणि डिपार्चर कॅल्क्युलेशन करत असताना तो एरर नलिफाय करणं किंवा तो एरर झिरो करणं म्हणजेच काय, बॅलेन्सिंग ऑफ ट्रॅव्हर्स करणं. ओके, सो क्लोज ट्रॅव्हर्स मध्ये आपण जो काय बॅलन्सिंग कन्सेप्ट आहे ते अप्लाय करू शकतोय. ओपन ट्रॅव्हर्स मध्ये देर इज नो एनी चेक टू अप्लाय द बॅलन्सिंग कन्सेप्ट. सो इन केस ऑफ क्लोज्ड ट्रॅव्हर्स यू कॅन ओनली बॅलन्स दॅट ट्रॅव्हर्स. ओके, सो बॅलन्स करत असताना दोन महत्वाचे रूल आहेत, बॉडीचे रूल आणि ट्रान्झिट रूल. हे व्यवस्थित सगळ्यांनी लक्षात ठेवा. नाउ नेक्स्ट is the two important definitions which might be asked for your examination. So first one is the independent coordinate and the second one is the consecutive coordinate.
दोन महत्वाचे डेफिनेशन आहेत त्या बघणार आहे आपण. सो व्हॉट इज independent coordinate? Now independent coordinate are the coordinate the departure and latitude of station with reference to an origin are known as independent coordinate. ओके, इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट म्हणजेच काय की ज्याचं लॅटिट्यूड आणि डिपार्चर कॅल्क्युलेट केले जाते विथ रेफरन्स टू ओरिजिन, म्हणजे झिरो पासून ज्याचे लॅटिट्यूड आणि डिपार्चर कॅल्क्युलेट केले जातात त्याला म्हणतोय आपण इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट. या ठिकाणी या ग्राफ मध्ये दिसतंय तुम्हाला 4 साइडेड ट्रॅव्हर्स आहे. ओ, ए, बी, सी, अगेन ओ. ओके, सो किंवा या ठिकाणी डी हा पॉइंट आहे आणि ओ हे ओरिजिन आहे असं कन्सिडर करा. सो ए, बी, सी आणि डी हा 4 पॉइंटचा ट्रॅव्हर्स आहे. सो दिस इज द 4 साइडेड ट्रॅव्हर्स ए, बी, सी, डी. आता ह्याची जी काय ओरिजिन आहे ती ओ या ठिकाणी आहे. ओ इज द ओरिजिन. ओके, और स्टार्टिंग पॉइंट ऑफ द ट्रॅव्हर्स. आता ओ चे जे काही कोऑर्डिनेट आहेत ते 0 लॅटिट्यूड 0 आहे आणि डिपार्चर 0 आहे. ओ या पॉइंट सॉरी डी या पॉइंटचा, ज्याला आपण कन्सिडर केलेलं आहे ओरिजिन ओ. सो डी पॉइंटचे जे काही कोऑर्डिनेट आहेत ते आहेत 0 0. सो हा जो काही ट्रॅव्हर्स आहे तो प्लॉट केलेला जो ट्रॅव्हर्स आहे ज्याचे कोऑर्डिनेट हे ओरिजिन पासून आहेत किंवा 0 पासून आहेत, या ट्रॅव्हर्सला म्हणतोय आपण इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट. हा जो काय ट्रॅव्हर्स आहे याचे जे काही कोऑर्डिनेट आहेत ते काय आहेत तर इंडिपेंडेंट आहेत किंवा ते 0 पासून सुरुवात केलेले आहेत. आता ए हा पॉइंट जो आहे याची लॅटिट्यूडची व्हॅल्यू काहीतरी असेल आणि डिपार्चरची व्हॅल्यू काहीतरी असेल. लेट अस से L1. L1 इज द लॅटिट्यूड आणि D1 इज द डिपार्चर. ओके, L1 म्हणजेच काय, जी नॉर्थ साऊथला पॅरलेल असणारी जी काही लाईन आहे जी इथं L1 या एरोनं दाखवलेली आहे. सो L1 चे जे काही कोऑर्डिनेट आहेत ते 0 पासून मेजर करायला सुरुवात होणार आहे या ठिकाणी. सो 0 पासून काहीतरी 5 व्हॅल्यू असेल किंवा 10 व्हॅल्यू असेल, जे काही अँगल नुसार आणि कॅल्क्युलेशन नुसार येणारी व्हॅल्यू आहे ती म्हणजेच काय L1 असेल. सो L1 चे जे काही कोऑर्डिनेट आहेत ते 0 पासून मेजर करायला सुरुवात केलेली आहे किंवा D1 चे कोऑर्डिनेट आहेत ते 0 पासून हॉरिझॉन्टली मेजर करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळं हे जे काही कोऑर्डिनेट आहेत त्याला म्हणतोय आपण independent coordinate. See definition: independent coordinate of at least one of the stations with reference to the considered origin. म्हणजे जी ओरिजिन आपण कन्सिडर केलेली आहे, that considered origin is required to be known as priority. ओके, प्रायोरिटी याची म्हणजे याची प्रायोरिटी काय आहे तर ओरिजिन ही आपण डिसाइड करतोय. या ठिकाणी ओरिजिन आहे किंवा त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे तो आपल्याला माहिती पाहिजे. सो दॅट इज नोन एज द इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट. सो इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट म्हणजेच काय, द डिपार्चर अँड लॅटिट्यूड ऑफ स्टेशन विथ रेफरन्स टू अन ओरिजिन आर नोन एज इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट. इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट म्हणजेच काय, डिपार्चर अँड लॅटिट्यूड ऑफ स्टेशन म्हणजे ज्या स्टेशनचे डिपार्चर आणि लॅटिट्यूड हे ओरिजिन पासून सुरुवात होतात अशा कोऑर्डिनेटना आपण म्हणतोय इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट. सो ही सगळ्यात महत्वाची डेफिनेशन आहे. ही डेफिनेशन 2 मार्काला विचारली जाते. व्हॉट डू यू मीन बाय इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट. आता जसं इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट आहे तसंच दुसरे कोऑर्डिनेट आहे त्याला म्हणतोय आपण कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट. आता कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट म्हणजे काय बघा. Consecutive coordinate of station is designated by its departure and latitude from its previous station as origin. Okay. So consecutive coordinate म्हणजे काय बघा. सपोज या ठिकाणी आपल्याला जशी तो ओरिजिन आहे ही ओरिजिन आपल्याला माहित आहे त्याच्यामुळे आपण हे कन्सिडर केले 0 0. पण
समजा ओरिजिन आपल्याला माहित नाही आहे, एक्झॅक्टली ओरिजिन डी या पॉईंटचं कोऑर्डिनेट आपल्याला माहित आहे 0, 0, कारण का स्टार्टिंग पॉईंट आहे. पण सपोज आपल्याला सर्वे करत असताना डी या पॉईंटचं ओरिजिन जर आपल्याला एक्झॅक्टली माहित नसेल किंवा आपल्याला आपण कन्फर्म नसेल ओरिजिन बद्दल या, तर आपण काहीतरी ओरिजिन या डी पॉईंटचं ओरिजिन काहीतरी ॲझ्युम करतोय. जसं आपण बेसिक सर्वेमध्ये लेबलिंगमध्ये बेंचमार्क 100 ॲझ्युम करतोय. ओके. बेंचमार्क जर माहीत नसेल तर तो बेंचमार्क आपण 100 मीटर किंवा 500 मीटर, 1000 मीटर बेंचमार्क ॲझ्युम करतोय, ज्याला आपण म्हणतोय डेटम किंवा एक रेफरन्ससाठी आपण काहीतरी बेंचमार्क घेतोय. त्या पद्धतीने जर आपल्याला पॉइंटचे कोऑर्डिनेट्स एक्झॅक्टली माहीत नसतील, तर आपण काहीतरी आर्बिट्ररी किंवा अप्रॉक्सिमेटली काहीतरी ॲझ्युम करतोय कोऑर्डिनेट. सपोज आता लॅटिट्यूड या ठिकाणी आपण ॲझ्युम करू शकतोय 50. या पॉइंट डी या पॉइंटचा लॅटिट्यूड 50 आणि डिपार्चर 100 आहे असं ॲझ्युम केलं, तर ह्या लॅटिट्यूड हे 50 पासून लॅटिट्यूडचं मेजरमेंट सुरू होणार आहे. सपोज आता हा L1 ची व्हॅल्यू जर 25 असेल आणि या ठिकाणी आपण आर्बिट्ररी 50 हा लॅटिट्यूड डी या पॉइंटचा जर ॲझ्युम केला, तर ए या पॉइंटचा लॅटिट्यूड होणार आहे 50 अधिक 25, म्हणजे 75 हा लॅटिट्यूड ए या पॉइंटचा येणार आहे. सो या पद्धतीने जे लॅटिट्यूड आणि डिपार्चरचं कोऑर्डिनेट फाइंड आउट केले जातात, त्याला म्हणतोय आपण कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजेच काय, की काहीतरी आपण ॲझ्युम करतो ज्यावेळेला आपल्याला एक्झॅक्टली त्या स्टार्टिंग पॉइंटचं किंवा कुठल्याही पॉइंटचं कोऑर्डिनेट माहीत नसते, त्यावेळेला आपण काहीतरी आर्बिट्ररी ॲझ्युम करतोय. त्या सिस्टीमला म्हणतोय आपण कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके. So consecutive coordinate of station is designated by its departure and latitude from previous station. या ठिकाणी जे आधीचं जे स्टेशन आहे त्याचे लॅटिट्यूड आणि डिपार्चर काय आहेत त्याच्यावरून जे काय नेक्स्ट स्टेशन आहे त्याचे लॅटिट्यूड आणि डिपार्चर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. या सिस्टीमला म्हणतोय आपण कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट. ओके. डिपार्चर ऑफ ट्रॅव्हर्स साइड इज डिफाइंड सॉरी कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट ची डिपार्चर याची अजून एक डेफिनेशन आहे. इट्स कंपोनंट परपेंडिक्युलर टू रेफरन्स मेरिडियन and the component of the traverse side along a or parallel to the reference meridian. आता ह्या डेफिनेशन ऑलरेडी आपण बघितलेले आहेत. ओके. सो कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेटची डेफिनेशन जर विचारली तर हा जो पहिले सेंटेन्स आहे, कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट ऑफ स्टेशन इज डेझिग्नेटेड बाय इट्स डिपार्चर अँड लॅटिट्यूड फ्रॉम इट्स प्रिव्हियस स्टेशन ॲज ओरिजिन. इथपर्यंत तुम्ही लिहायचे डेफिनेशन. ओके. सो दॅट इज अबाउट द independent coordinate and consecutive coordinate. The last point from this unit is the Gale's traverse table. Okay, so it is very important to make a table, one table which consists of several data, so that is represented by a separate table that is known as Gale's traverse table. Okay, so see the definition: a navigation or surveying table giving the difference of latitude and departure corresponding to any given course and distance and containing the length of the two sides of right angled triangle, usually for every degree of angle and for all length of the hypotenuse from 1 to 100. एवढं लॉंग सेंटेन्स आहे गेल्स ट्रॅव्हर्स टेबलच्या डेफिनेशनचं. ओके. थोडक्यात एवढं लक्षात ठेवा, इट इज अ सिम्पल सर्वेइंग टेबल विच गिव्ह ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट लेंथ, अँगल, बेरिंग, correction to latitude, correction to departure, so that all the information will be given in one single table which is having name Gale's traverse table. Okay.
त्याच्यानंतर आपण गेल्स ट्रॅव्हर्स टेबल जे काय फॉर्मॅट आहे ते आपण या ठिकाणी आता बघतोय. सो गेल्स ट्रॅव्हर्स टेबल मध्ये टोटल नंबर ऑफ कॉलम्स आहेत. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. सो फर्स्ट कॉलम इज द जो लाईन आहे, पॉइंट्स लाईन आणि तिची लेंथ आहे. सो या ठिकाणी दिसतंय AB, BC, CD, DE, EA. ओके, आता या ठिकाणी लाईन आणि लेंथ हा पहिला कॉलम आहे. सो पहिल्या कॉलम मध्ये लाईन कोणती आहे? AB. त्याची लेंथ किती आहे ती या ठिकाणी मार्क केली जाते. आता या ठिकाणी 250 दिसतंय, या ठिकाणी 223 आहे, 256 आहे, 108 आहे. सो 4 साइड आहे ट्रॅव्हर्सला, AB, BC, CD आणि DA. सो लाईन आणि लेंथ जी आहे, लेंथ इन मीटर मध्ये रेकॉर्ड केली जाते पहिल्या टेबलमध्ये, सॉरी पहिल्या कॉलम मध्ये. तर त्याच्यानंतरचा जो दुसरा नंबरचा कॉलम आहे तो म्हणजे पॉइंट. पॉइंट म्हणजेच काय? स्टेशन कोणते आहेत. सो ABCD असे 4 स्टेशन आहेत, ते इथं लिहिले जातात. त्याच्यानंतर तिसरा जो कॉलम आहे तो अँगल आहे. आता पहिली जी काही लाईन आहे AB आणि BC याच्यामध्ये होणारे जे काही अँगल आहेत ते इथं थिओडलाइटचा वापर करून मेजर केले जातात आणि ते अँगलची व्हॅल्यू इथे लिहायची. सो पहिला अँगल आहे 95 डिग्री 24 मिनिट, दुसरा अँगल आहे 88 डिग्री 42 मिनिट. जे काय अँगलची व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी लिहिलेली आहे. सायमल्टेनियसली हे जे काही 4 अँगल आहेत त्याची अल्जेब्राइक सम केलेली आहे आणि ती लिहिलेली आहे इथं, या ठिकाणी सम दिलेले आहे. सो या ट्रॅव्हर्स मध्ये 4 अँगल आहेत, त्याची सम किती आलेली आहे? 360 डिग्री 24 मिनिट आलेली आहे. तर जनरली जर 4 साइडेड ट्रॅव्हर्स असेल, 4 जर कोन असतील, तर त्या 4 जे काही कोन आहेत त्याची बेरीज व्हायला पाहिजे 360 डिग्री. पण या ठिकाणी 24 मिनिट एक्स्ट्रा होत आहेत. 360 डिग्री 24 मिनिट आहेत. याचा अर्थ काय? हा जो काही ट्रॅव्हर्स आहे याच्यामध्ये 24 मिनिटाचा एरर आलेला आहे. या एररला म्हणतोय आपण अँग्युलर एरर. हा अँग्युलर एरर जर आपल्याला नलिफाय करायचं म्हणजेच काय, 24 मिनिटं एक्स्ट्रा आहेत, सो ते जर आपल्याला कमी करायचे असतील तर 4 जे काय अँगल मेजर केलेले आहेत त्या चारही अँगल मधून आपल्याला समान पद्धतीनं हे हा जो काही 24 मिनिट एक्स्ट्रा झालेले आहेत ती कमी करायची. सो याच्यासाठी 24 मिनिटं डिवायडेड बाय 4, 1 2 3 4 अँगल आहेत त्याच्यामुळे 24 डिवायडेड बाय 4 दॅट कम्स आउट टू बी 6 मिनिट. समजा हा जर 5 जर अँगल असतील तर 24 मिनिट डिवायडेड बाय 5 केलं असतं. सो या पद्धतीनं -6 मिनिट या अँगल मधून 6 मिनिट मायनस केले जातील. सो यामधून 6 मिनिट मायनस केल्यानंतर 95 डिग्री 18 मिनिट असे जे काही अँगलचे करेक्टेड अँगल जे आहे ते 5व्या कॉलम मध्ये लिहिले जातात. किती करेक्शन अप्लाय करायचं आहे त्या करेक्शनची व्हॅल्यू इथं लिहिलेली आहे. आता इथं निगेटिव्ह वापरलंय कारण का 24 मिनिट हे एक्स्ट्रा होत आहे. सपोज 359 डिग्री 24 मिनिट जर दिलं असतं इथं, तर 359 डिग्री म्हणजेच काय, कमी पडते. म्हणजेच काय, या ठिकाणी ही व्हॅल्यू आहे या ठिकाणी निगेटिव्हच्या ऐवजी आपल्याला ऍड करावं लागलं असतं. सो या पद्धतीनं हे करेक्शन अप्लाय केले जाते आणि त्याच्यावरून करेक्टेड अँगल जो आहे, हा जो अँगल आहे याच्यामध्ये करेक्शन अप्लाय करून आलेला जो काय अँगल, नवीन अँगल आहे त्याला म्हणतो आपण करेक्टेड अँगल. त्या करेक्टेड अँगलची व्हॅल्यू इथे लिहिली जाते. ओके, सो दॅट इज द 5th कॉलम ऑफ गेल्स ट्रॅव्हर्स टेबल. त्याच्यानंतर होल सर्कल बेरिंग नोट डाऊन केले जाते. बेरिंग नोट डाऊन करण्यासाठी आपल्याकडे प्रिझमॅटिक कंपास आहे किंवा ट्यूबलाइटचा वापर करून सुद्धा आपण बेरिंग मेजर करू शकतोय. सो AB, BC, CD आणि DA या 4 लाईनचे जे काही बेरिंग आहे, होल सर्कल बेरिंग, हे या ठिकाणी नोट डाऊन केलेलं आहे. सो पहिली जी काही लाईन AB आहे, एबीचा नॉर्थशी असलेला अँगल किती आहे? 86 डिग्री 42 मिनिट. त्याच्यानंतर BC, सो बी या ठिकाणी परत कंपास सेट करून जे काय नॉर्थ लाईनशी असणारा अँगल आहे 178 डिग्री 6 मिनिट आलेला आहे. 270 डिग्री
सीडीचं बेरिंग आहे, डीएचं बेरिंग आहे 2 डिग्री ओनली. सो ही जी काही बेरिंगची व्हॅल्यू आहे, होल सर्कल बेरिंग, त्या व्हॅल्यू इथं लिहिल्या जातात 6व्या कॉलम मध्ये. आता 7वा जो कॉलम आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. होल सर्कल बेरिंग वरून त्याचं रिस्पेक्टिव्ह क्वाड्रंटल बेरिंग कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता या ठिकाणी 86 डिग्री 42 मिनिट आहे. याचा अर्थ काय? एबी लाईन ही पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे, त्याच्यामुळे त्याचं क्वाड्रंटल बेरिंग आहे नॉर्थ 86 डिग्री 42 मिनिट ईस्ट. पहिल्या क्वाड्रंट मध्ये असल्यामुळं आहे तीच व्हॅल्यू आली, फक्त नॉर्थ आणि ईस्ट याला जोडलेलं आहे पुढे आणि मागे. या ठिकाणी आता 178 डिग्री 6 मिनिट आहे. याचा अर्थ काय? हा दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये आहे. दुसऱ्या क्वाड्रंटचं डेजिग्नेशन आहे साऊथ ईस्ट. सो साऊथ 1 डिग्री 54 मिनिट टुवर्ड्स ईस्ट. हे झालं याचं रिड्युस्ड बेरिंग. सो होल सर्कल बेरिंग वरून क्वाड्रंटल बेरिंग मध्ये त्याचं कन्व्हर्जन केलेलं आहे. सो बेसिक सर्वे मध्ये हाऊ टू कन्वर्ट होल सर्कल बेरिंग इंटू क्वाड्रंटल बेरिंग और क्वाड्रंटल बेरिंग इंटू होल सर्कल बेरिंग हे तुम्ही शिकलेले आहे. सो ते टेबल परत आपल्याला लागणार आहे. सो होल सर्कल बेरिंगचं रिड्युस्ड बेरिंग मध्ये किंवा क्वाड्रंटल बेरिंग, रिड्युस्ड बेरिंग म्हणजेच क्वाड्रंटल बेरिंग मध्ये कसं रूपांतर करायचं, हे जे टेबल आहे ते परत एकदा तुम्ही नोट डाऊन करा तुमच्या नोटबुक मध्ये, कारण ते टेबल आपल्याला परत परत लागणार आहे. त्याच्यानंतर हा झाला 7वा कॉलम, रिड्युस्ड बेरिंग किंवा क्वाड्रंटल बेरिंग. सो क्वाड्रंटल बेरिंग मध्ये या ठिकाणी क्वाड्रंटची नावं लिहिली आहेत, म्हणजे नॉर्थ ईस्ट, म्हणजे एबी ही लाईन कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे तर नॉर्थ ईस्ट मध्ये आहे. त्याच्यानंतर बीसी साऊथ ईस्ट मध्ये आहे. त्याच्यानंतर सीडी नॉर्थ वेस्ट मध्ये आहे, नॉर्थ ईस्ट, असे वेगवेगळे क्वाड्रंटची नावं आणि ते अँगलची व्हॅल्यू इथे लिहिलेली आहे. सो याला म्हणतो आपण रिड्युस्ड बेरिंग. आता 8वा जो कॉलम आहे ते कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट. तर कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट मध्ये 2 कोऑर्डिनेट आहेत, लॅटिट्यूड आणि डिपार्चर. आता लॅटिट्यूड आणि डिपार्चर या ठिकाणी लिहिलेलं नाही, पण त्याचे परत 4 भाग केलेले आहेत. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. नॉर्थ म्हणजेच काय तर नॉर्दिंग, साऊदिंग, ईस्टिंग आणि वेस्टिंग. एल कॉस थिटानं लॅटिट्यूड कॅल्क्युलेट केला जातोय. एल म्हणजेच काय? लेंथ. लेंथ किती आहे? या लाईन एबी या लाईनची लेंथ आहे 250. एल लेंथ इंटू कॉस थिटा, कॉस ऑफ 86 डिग्री 52 मिनिट. एल किती आहे? 250 इंटू कॉस 86 डिग्री 42 मिनिट. ह्याची जी काही व्हॅल्यू आहे ती किती आहे तर पॉझिटिव्ह 107.97. त्याच्यामुळं नॉर्थ कॉलम मध्ये पहिल्या लाईन मध्ये लिहिलेलं आहे. हे व्यवस्थित समजून घ्या. लॅटिट्यूड म्हणजेच काय? एल कॉस थिटा. सो एल इज द लेंथ ऑफ लाईन ए बी. कॉस थिटा म्हणजे हा अँगल, रिड्युस्ड बेरिंगचा जो अँगल आहे. सो त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, त्याच्यामुळे आपण नॉर्थ मध्ये लिहिलं. सपोज ही जर व्हॅल्यू निगेटिव्ह आली असती तर आपण इथं न लिहिता ती इथे लिहिली असती, साऊदिंग मध्ये लिहिली असती. सिमिलरली डिपार्चर एल साइन थिटा, एल 250 इंटू साइन 86 डिग्री 42 मिनिट. ह्याची व्हॅल्यू परत पॉझिटिव्ह आली, त्याच्यामुळं 3.77 ही जी व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली त्याच्यामुळे ईस्टिंग मध्ये लिहिलं. सपोज ती व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली असती तर आपण वेस्टिंग मध्ये लिहिलं असतं. सो या पद्धतीने सगळ्या लाईनचे कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट म्हणजे लॅटिट्यूड आणि डिपार्चर हे कॅल्क्युलेट केलेले आहे. आता या ठिकाणी सपोज आता सीडी लाईन आहे, सीडी लाईन आहे. आता सीडी लाईनचं लॅटिट्यूड कसं काढलं तर सीडी लाईनची लेंथ किती आहे? 256. 256 इंटू कॉस 90 डिग्री. ह्याची व्हॅल्यू आलेली आहे निगेटिव्ह 122.94, मायनस आलेली आहे. त्याच्यामुळं नॉर्दिंग मध्ये न लिहिता आपण ती साऊदिंग मध्ये लिहिलेली आहे. त्याच्यानंतर त्याच डिपार्चर काढलेलं आहे ते 4.12 आलेलं आहे, पॉझिटिव्ह आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण ते ईस्टिंग मध्ये लिहिले. सो या पद्धतीनं कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट हे कॅल्क्युलेट केले जातात आणि ह्या टेबलमध्ये फिल केले जातात. ओके, नाऊ नेक्स्ट वन इज द करेक्शन. आता सगळे जे काही लॅटिट्यूड आहेत त्याची सम केली जाते, डिपार्चरची सम केली जाते आणि
ती सम इक्वल नाही आहे. इक्वल नाही याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये डिस्क्रिपन्सी आहे किंवा फरक आहे. तो जो काही फरक आहे तो जर 0 करायचा असेल तर आपल्याला करेक्शन अप्लाय करावे लागतील बॉडीची रूल आणि ट्रान्झिट रूलनं. मग ते करेक्शन ची जी व्हॅल्यू आहे म्हणजे कोणत्या लाईनला किती करेक्शन अप्लाय करायचं आहे त्या व्हॅल्यू इथं कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. आता हे पॉझिटिव्ह 0.26 कसं आलं, निगेटिव्ह 0.01 कसं आलं, हे जे काही करेक्शन आहेत ते आपण आता ज्यावेळेला न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहे त्यावेळेला बघणार आहे. ओके. सो हे जे काही करेक्शन आलेले आहेत ते या ठिकाणी लिहिलेले आहे आणि त्याच्यावरून करेक्टेड कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट आहेत ते या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेले आहेत. तर ह्या पुढचा जो काही टेबल आहे तो जोपर्यंत आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करणार नाही, एक्झाम्पल जोपर्यंत आपण घेणार नाही तोपर्यंत आपल्याला ते लक्षात येणार नाही. सो दिस इज द फॉर्मॅट ऑफ द गेल्स ट्रॅव्हर्स टेबल. ओके. सो हे गेल्स ट्रॅव्हर्स टेबल ड्रॉ करण्यासाठी विचारले जाते. सो ड्रॉ द फॉर्मॅट ऑफ गेल्स ट्रॅव्हर्स टेबल असं जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर तुम्हाला हे जे पूर्ण टेबल आहे ते व्यवस्थित ड्रॉ करावं लागेल. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू ड्रॉ करायची लिहायची गरज नाही. फक्त पहिला कॉलम कोणता आहे, दुसरा कोणता आहे, तिसरा, चौथा असे 11 जे कॉलम आहेत ते कॉलम जे 11 आहेत ते व्यवस्थित तुम्हाला ड्रॉ करावे लागतील. तर तुम्हाला ह्याचे 4 मार्क मिळतील. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द गेल्स ट्रॅव्हर्स टेबल. आता ह्या ठिकाणी मी जे आता तुम्हाला एक्सप्लेन केलं हे सगळं स्टेप्स जे आहेत, म्हणजे सुरुवातीला कोणती स्टेप आहे, सुरुवातीला काय मेजर केलं जातं, या सगळ्या स्टेप्स आहेत या तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. ओके. सो या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला पूर्ण जो काही गेल्स ट्रॅव्हर्स टेबल आहे तो व्यवस्थित फिल करता येईल. सो या ज्या स्टेप्स आहेत त्या एकदा रीड करा. याच्यावरती तुम्हाला 8 मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. ओके. सो व्हॉट डू यू मीन बाय गेल्स ट्रॅव्हर्स टेबल, or draw the format of Gauss traverse table, or write down the steps to be followed during taking the observations or filling the observations in Gauss traverse table. सो या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत त्या तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्हाला ते गेल्स ट्रॅव्हर्स टेबल आहे त्याची पूर्ण माहिती व्यवस्थित फिल करता येईल. ओके. सो हिअर युअर ऑल पॉइंट्स इज कवर्ड अप टू दिस लेक्चर. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे यावरचे सगळ्यात महत्त्वाचं पॉइंट आहे ते म्हणजे न्यूमरिकल्स. तर या टॉपिकवरती टोटल तुम्हाला 15 मार्काचे 10 ते 15 मार्काचे न्यूमरिकल्स विचारले जातील. त्याच्यामुळं पुढचे जे 2 किंवा 3 लेक्चर जे आहेत या 3 लेक्चरमध्ये आपण फक्त न्यूमरिकल्सचा सराव घेणार आहे. ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत. सो that is all about the theory part of this topic. Okay. सो थेरी पार्ट इथपर्यंत संपलेला आहे पूर्ण. आता पुढचे जे 2-3 लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये आपण जे काही न्यूमरिकल्स आहेत, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे ते आपण 2 ते 3 लेक्चरमध्ये न्यूमरिकल्स बघणार आहे. ओके. सो थँक यू.